आवरत आहे, आवरा आवरा आवरी चालली आहे शेवटची. हो हो हो. नाही नाही असं नाही, मला मला आठवण येईल ना तुमच्या सगळ्यांची. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुला पण हॅपी जर्नी. म्हणजे डोकं नाही ना चालत आहे, अगदीच जायची वेळ आली ना म्हणून काहीतरी बडबडते, काय नाही. हो 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 झाली झाली तयारी झाली, नीट ठेवा ना ते. हो हो हो. नाही नाही ती वेगळी गंमत आहे. काय माहिती माझा मामा आहे ना, मामा त्याची सारखी बदली व्हायची ना. हो हो तर मला फार भारी वाटायचं तेव्हा, म्हणजे ना ज्या माणसाची बदली होते ना तेव्हा असं खूप महत्व वाटतं मला मिळालेलं. हा. म्हणून मग मला असं वाटतं की आता माझी पण बदली झाली ना, म्हणजे मला असं खूप महत्व, इकडच्या पण माणसांना मी हवी आहे, तिकडच्या पण माणसांना मी हवी आहे, मग त्याने जास्त मजा येते ना, म्हणून बाकी काही नाही. हा हो हो. आणि मी काय बदली होऊन नाही चालली आहे, पण मी बदली होऊन नाही चालली आहे. मला मला नाही 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 तिकडच्या कॅन्टीन मध्ये ना सगळं हे झालंय हो एकदम असं, त्यामुळे हे खूपच आहे ना तिकडे, केऑस झालाय ना, त्यामुळे मग मला जावं लागतंय, बाकी काही. हो मी येईन लवकर येईन. हा ओके. हा हो 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 हो. नाही मामा मला काय सांगायचा, मामा म्हणायचा ऐक ग हे हॅलो 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 हॅलो. कट झाला. हो नाही कट झाला नाही, कट केला ते. ओ काय हो तुझी कटकट ऐकू. ओ आणि बघ तुझ्या मामाचं नाव जर तोंडात काढशील ना परत, याद काय हो माझ्या बाहेरच्या माणसाला काय वाटेल ते बोलता हो तुम्ही. किती वेळ तीच स्टेप लावते सारखी. पण ते सगळं सत्य आहे ना. पण आता ते असत्य वाटायला लागलं, इतक्या वेळा बोललीस तू. बरं ठीक आहे, आता आता नाही येणार आहे माझा आवाज परत तुमच्या कानांवर. राहा एक ते भूतासारखे. तर माझ्यावर डाफण्यापेक्षा जरा सगळं चेक करा. चार्जर घेतला? चार्जर हा बघा हातात ते. तिकीट फोन मध्ये. श्री म्हणाला कागद नको नासू. चला मग चला. थांबा जरा हे लावा नीट. हो ऐका ना, एक महत्वाचं काम राहिलंय. काय? मला ना तुम्हाला नमस्कार करायचा. हो मला ना आशीर्वाद द्या की मला सगळं नीट जमेल आणि मी सगळं नीट करेल. नमस्कार कसला का? आशीर्वाद वगैरे काय नाही, माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत काय. आणि मला खात्री आहे तू सगळं व्यवस्थित करूनच परत येशील. येस. आणि बघ अगदीच काही वाटलं ना, कंटाळा आला, जमत नाही असं वाटलं, सरळ राजीनामा फेकून मारायचा त्या बॉसच्या तोंडावर. शेवटी त्याचा बॉस आपल्या घरातला माणूस आहे, घाबरायचं नाही. बिनधास्त सांगायचं मला जमत नाही, मी चालले, मला इथे रमत नाही माझं मन, मला घरी परत जायचंय, मी निघाले, सरळ परत ये, कळलं? मी लवकर येईन. हा तेच. तुम्ही नीट राहा. काळजी. काही उपयोग नाही देवाचं एवढं सगळं करून. एवढं सगळं देव 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 करून मिळालंय काय आपल्याला? हा असला काळटा जन्माला आलेला आहे. कुठल्या तरी जन्माचं ना पाप असलं पाहिजे म्हणून हा असला करंट आणि पसलाय. कुठे निघाला? तुझ्याशी बोलते मी, भिंतींशी बोलत नाहीये. कुठे निघालायस? ऑफिसला. झालं तेवढं रामायण पुरे नाही का झालं? हा तर अजून काही दाखवायचं बाकी आहे? मुकाट्याने घरात बस, काही गरज नाही त्या साठवीला जाऊन भेटायची. आई मी नोकरी करतो. नोकरी करतोयस? काय धंदे जाऊन करतोयस ना ते आम्हाला माहितीये. आणि मी शाळा शिकले नाही याचा अर्थ असा नाही की मला काही कळतच नाही म्हणून. मला सुट्टी नाही मिळणार आई. अशी कशी मिळणार नाही रे सुट्टी? आणि तू कुठे काम करायला जातोस? तू तर हे असले धंदे करायला जातोस ना. तुम्ही तरी सांगा ना ह्याला काहीतरी. पुन्हा चला, पुन्हा त्या बायाला जाऊन भेटणार. कला आपण बोलून काय उपयोग आहे? त्याला काय करायचं तो ते करू दे. आपण कोण बोलणार आहे? आपण कोण म्हणजे काय? आई बाप आहोत आपण त्याचे. जन्म दिलाय आपण त्याला. असं केवळ आपल्याला वाटून उपयोग नाही ना. हा पुन्हा जाणार, पुन्हा त्या बाईला जाऊन भेटणार. त्यापेक्षा नोकरी सोड आणि बस घरात. काही गरज नाहीये नोकरी करायची. अरे अरे तू का? अरे जनाची नाही मनाची तरी लाज बाळग. बापाचा जीव घेणार आहेस का रे तू? ते काही बोलत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांना काही वाटतच नाहीये. आणखीन किती त्रास देणार आहेस तू? आई मला ऑफिसला जावं लागेल, नाहीतर माझी खरंच नोकरी जाईल. जाऊ दे गेली तर.
काय गरज नाहीये नोकरीवर जायची, मुकाट्याने घरात बसतो. सॉरी आई, मला जावं लागेल. पेंट्या, एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तरी याद राख, तू जर आता तुझ्या ऑफिसात गेलास तर मी तुझ्या मागून येईन आणि तुझ्या ऑफिस मध्ये येऊन तमाशा करेन. मग म्हणू नकोस आई मला सांगितलं नाहीस म्हणून. आई, जा. फ्लाईट कितीची आहे? 1 वाजता आहे. बापरे, म्हणजे 10-10:30 पर्यंत तरी निघावं लागेल तिला. झालं का तिचं? बॅग भरती अजून. कालपासून तेच चाललंय, बॅग भरणं. बॅगेत कपडे टाकतेय, पुन्हा काढतेय, कपाटात शोधतेय जे तिने बॅगेत ठेवलंय. काय कळत नाही मला काय करते. मी काताला सांगून आलंय जरा बघ, मदत कर तिला. इंदिर, सांबार झालं का? हो झालं. चल तू बस आधी आणि तू गरम गरम इडली खाऊन घे. आई ऐका ना, मी काय म्हणते, आज आपण सगळ्यांनी एकत्रच बसूया ना. जान्हवी, तू वेळच्या वेळी खात जा. बेबी आता पण मला खरंच भूक नाही लागली आहे. मी आले हा, अंगारा घेऊन येते शरूसाठी. पण ही अजून आली कशी नाही खाली? बेबी अजून बराच अवकाश आहे. अगं पण आई, खाली येऊन आमच्या सगळ्यांचा निरोप घ्यायला तिला वेळ लागेल ना. आणि तिच्या समोर उगाच रडारड करू नका. हा, ए, आम्ही कशाला रडारड करू? ती काय कायमची थोडीच जातीये काय? अगं पण श्री कुठे आहे? बाई हो, शर्यू निघण्याची वेळ झाली तरी हा का अजून खाली येत नाहीये? आता काय करायचं? कशाचं? काहीतरी ठरवायला पाहिजे ना. आता काय ठरवायचंय? आता जानूलाच सांगते, तिला पण कळू देत ना तिचा भाऊ काय गुण उधळतो ते. आता तू वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस. प्रेग्नंट आहे ती. आधीच आपल्या माणसांसाठी अकारण भरडली गेली अनेक वार. आता तिला हा मनस्ताप नको. आणि तुम्ही मेहरबानी करून आता तिच्या वाटेला जाऊ नका. सुखाने जगू दे तिला. ओ मग ते दत्ताला तरी फोन लावा ना. तोच विचार करतोय मी. करील पिंट्या मुकाट्याने लग्न तिच्याशी. ओ सविता सारखी साल सुंदर सोज्वळ मुलगी अगदी दिवा घेऊन शोधला ना तरी सापडायची नाही. पुढच्या महिन्यात साखरपुडा उरकून टाकू आणि अगदी लगेचचाच मुहूर्त बघून लग्न उरकून टाकू यांचं. एकदा अक्षता पडल्या ना की ठीक होईल सगळं. एकंदर विचार करता मला वाटतं मी दत्ताला लवकरात लवकर फोन करावा. अहो तेच म्हणते ना मी, ह्याच्या डोक्यावर अक्षता पडू दे एकदाच्या, म्हणजे सुटलो ना आपण. मी दत्ताला फोन करून नकार कळवायचा म्हणतोय. उगाच त्याला टांगणीला लावून ठेवण्यात अर्थ नाही ना. एकदा नकार कळवला की तो त्याच्या मार्गाने जायला मोकळा आणि आपण आपल्या मार्गाने जायला मोकळे. बाबा, श्री, छोटी आई निघाल्यात जायला. माहितीये. अरे मग चल ना. कशासाठी? त्यांना निरोप द्यायला. श्री, काल दिलाय. श्री प्लीज ना, एवढं काय रे? जानवी, मला नाही यायचंय. तिला जायचंय ना, तिची मर्जी. मी काय बोललोय का? सगळ्या गोष्टी शब्दात नाही बोलाव्या लागत. जानवी प्लीज. श्री, असं बरं नाही दिसणार रे. तू घरात मला असून- काम आहेत.
सगळ्यांना कळतंय श्री. पण वळत नाहीये ना, उपयोग काय? श्री जान्हवी, मला पटत नाहीये. आपली माणसं आपलं घर सोडून कशासाठी जायचं? अरे पण आपली माणसं आहेत ना. व जर आपल्या माणसांचा असं वागण्यात आनंद असेल तर त्या आनंदात आपण सामील नको व्हायला. नाही व्हायचं. जान्हवी, आपल्या माणसांसाठी तरी खरं वागूया ना. खरं वागणं म्हणजे प्रत्येक वेळी बरोबर वागणं असतं का श्री? श्री, तू त्यांना निरोप द्यायला आला नाहीस तर त्यांना किती वाईट वाटेल माहितीये. अरे सुखाने जाऊ तरी शकतील का त्या? श्री, या घरात सगळ्यात जास्त जीव तुझ्यावर आहे त्यांचा. अरे त्यांच्या मनाला किती रुखरुख लागेल श्री, लक्ष लागेल त्यांचं तिथे जाऊन. बरं, त्यात जाणार आहेतच, त्यात आता बदल होणार नाहीये ना. मग जर सगळंच ठरलंय तर त्यांना आपण आनंदाने निरोप तरी देऊया ना श्री. श्री प्लीज नको ना रे असं करू, चल ना. मी नाही येऊ शकत. आय एम सॉरी. श्री, शरयू निघाली, येत आहे ना खाली? लवकर या. आई येते. यशस्वी हो. जपून राहा आणि काळजी घे स्वतःची. हो आई. शरू इकडे. अंगारा लावू दे. सत्यानंद महाराज की जय. त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे हो तुझ्या. लाडवाचा डबा घेतलास ना शरे? 2 खाल्ले, बाकीचा ठेवलाय. शरा, तिकडे डोंट टॉक इंग्लिश. हा, देअर ना लेडीज ना लाफिंग यू. नाही, पण तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा. हा, वी टॉक फॉर फोन. हा, इंग्लिश. हा चालेल. शरयू, धांदरटपणा करू नको तिथे. नीट वाग. आणि रोज तुझा एक फोन आला पाहिजे मला रात्री. नाही आला ना तर चिडून मी फोन करेन ना तुला, लक्षात ठेव. नको, त्यापेक्षा मी करेन. येणार मी. बाळ घरी यायची आधी मी घरी येणार. ए जान्हवी, काळजी घे. हा, तुम्ही सुद्धा. बरं चला. श्री कुठे? त्याला माहिती ना आम्ही निघालोय ते? मी सांगून आले त्याला. हा, मग मी बोलवतो त्याला. थांबा. नाही येणार तू. का? रागावलाय माझ्या. अरे याला काय म्हणजे आई? तुम्ही निघा आता कांता. अगं पण तो असू दे, निघा. हा बघ. नाहीच ऐकणारच ना. असं नको ना बोलूस मी जाताना. नाही, ठीक आहे. नीट राहा. आणि वीकेंडला येत जा. ऑल द बेस्ट. मनापासून म्हणतोस? खरंच खरंच. तू तिकडे गेल्यानं कंपनीला फायदाच होणार आहे. तिकडे माणसं काही टिकत नाहीत. सगळा सावळा गोंधळ आहे. तू तिथे गेलीस ना की सगळं नीट करशील, खात्री आहे मला. थँक्यू. आणखीन एकदा थँक्यू. तू आलास खाली. तुला न भेटता गेले असते तर रुखरुख लागून राहिली असते. शरे, पण आम्हाला करमणार नाहीये ग. शरे, फोन करत जा. आणि काळजी घे स्वतःची.
बरं चला निघूया का? मी येतोय एअरपोर्टवर सोडायला. श्री हो, मी काकाला गाडी चालवू देऊ शकत नाही. ए तुला यायचं तर आहे ना, तू माझ्या ड्रायव्हिंगची ढाल कशाला करतो उगाच? चला निघा, चला चला निघा. येतोय. आई येते. किती सांगायचंय तुला मला मला तुला, किती सांगायचंय किती हॅलो हॅलो हॅलो. लवकर या. हो मला कळलंय. आय एम सॉरी. हो एवढ्या किंचाळा मी घाबरलोच. आय एम सॉरी. तुम्ही या ना, या आत या प्लीज. आणि खरं सांगू का तुम्हाला, मी तुम्हाला असं अचानक पाहिलं असतं तर माझी सुद्धा हीच रिॲक्शन असली असती. आय एम सॉरी. या ना, या. आय एम अ बिग फॅन ऑफ युअर्स. या या बसा प्लीज. मी ना सगळे सिनेमे पाहिलेत तुमचे, खूप आवडतात तुम्ही मला. मला पण म्हणजे तुमचं काम खूप आवडतं असं म्हणायचं त्यांना. काम खूप आवडतं. आणि त्यांना बसू दे जरा. बसा ना बसा. बसा ना प्लीज बसा. तुम्ही मी ना डबल सीट पाहिला. बघितला? हो मी बघितला. आवडला? हो मलाही खूप आवडला. तेच विचारायला मी आता सगळीकडे जातोय. सरप्राईज विजिट आणि सरप्राईज गिफ्ट. पण मी आणि जानवी माझी बायको आम्ही नाही बघितलं अजून. का? तुम्ही का नाही बघितलं? अहो का काय, एवढी सुपरहिट चालली आहे फिल्म, सगळीकडे हाऊसफुल, मग काय तिकीटच नाही मिळाली. लवकरात लवकर बघा आणि मला सांगा कसा वाटला. हो श्री तू अजिबात काळजी करू नकोस. मी येईन ना तुझ्या बरोबर पुन्हा डबल सीट बघायला. मला जाम आवडेल परत बघायला. खूपच सुंदर आहे सिनेमा. ही चाल, जीवाला जीव देणारी माणसं मला खूप आवडली. म्हणजे बरं वाटलं. अजूनही माणुसकी जिवंत आहे. माणुसकी जिवंत आहेच आणि ती अशीच जिवंत राहील. डबल सीट मध्ये काम करताना मला माझे जुने दिवस आठवले. आजही मी माझ्या आयुष्यात माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतोय. हो आणि मलाही खात्री आहे अत्यानंद महाराज माझी स्वप्नही पूर्ण करणार. राग येणार नसेल ते एक सांगू, श्रद्धा असावी. नाही श्रद्धा नक्कीच असावी, पण ती तेवढ्याच पुरते. जर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल ना, मेहनती घ्यावीच लागेल. जीव ओतून रक्त आणि घाम एक करून तुम्ही जर स्वप्नांच्या मागे लागलात ना, तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. आणि आमच्या घरातलं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे माझी आईची. अहो तिनं अगदी घरगुती लोणची पापड विकून एक उद्योग सुरू केला आणि आता बघा ना उद्योग कुठे नेऊन ठेवलाय तिनं. खरंच आईनी खूप मेहनत घेतली हे सगळं उभं करायला आणि नंतर त्याला श्रीच्या मेहनतीची जोड मिळाली. आता श्रीचं स्वप्न आहे
आईनी सुरू केलेल्या गोखले गृहउद्योगाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं. नक्कीच घेऊन जाईल, माझी खात्री आहे. हो ना, आम्हालाही खात्री आहे. पण घरातल्यांचा वाटा देखील तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे कितीही राग असू दे, भांडणं असू दे, रुसवे फुगे असू दे, पण घरातले सगळे एक असतील ना, कुठलीही अशक्य गोष्ट शक्य आहे. आणि हे तुमचे अत्यानंद महाराज देखील सांगू शकते. आणि या सगळ्यामध्ये महत्वाचं काय, बायको डबल सीट. म्हणजे तिच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. ती आहे तर आपण आहोत. म्हणजे गाडी दोघेही चालवत असतात, पण इंजिन ती असते. ती निरोगी तर आपण निरोगी. काय आता आमच्या फिल्म मध्ये बघा, मंजिरी जशी अमितच्या मागे भक्कमपणे उभी राहते, तशी प्रत्येक बायको नवऱ्याच्या मागे भक्कमपणे उभी राहिली ना, तर तो आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाची देखील स्वप्न पूर्ण करू शकतो. हे मात्र अगदी 100% खरं आहे. माझी उत्सुकता वाढली आता. आय एम व्हेरी एक्सायटेड. डबल सीट पाहणार आहे. मी तर म्हणतो सगळ्यांनी हा सिनेमा बघावा, कारण ही तुमची आमची सगळ्यांची गोष्ट आहे. मी आवर्जून सगळ्यांना जाऊन सांगतोय की हा सिनेमा बघा, आणि ज्यांनी बघितलाय त्यांना विचारतोय कसा वाटला. आणि म्हणूनच तर मी इथे आलोय. बरं, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? मला चहा चालेल. ताई बहिणी चहा. हो, मी काय म्हणतो, त्याआधी सरप्राईज गिफ्ट. लवेश, तुम्ही येईल. हा. डबल सीट कडनं हे गिफ्ट तुम्हाला. एनिवे आम्ही बघू, नक्की बघू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.